अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ. महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सगळ्यात आधी तर माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येकावर गुरुकृपा अखंड राहावी हीच महाराजांची चरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा महाराजांना आपलं गुरुपद देत असतो तेव्हा त्यांना गुरुदक्षिणा पण द्यायची असते. म्हणजे की महाराज आजपासून तुम्ही माझे गुरु आहात. मग जर त्यांनी आपल्याला त्यांचं शिष्य बनवलं आहे तर गुरुदक्षिणा पण द्यावी लागते ना. म्हणजेच काय की एखाद्या ठिकाणी एखाद्या शिक्षकांकडनं आपण काहीतरी शिकतो तेव्हा त्यांना आपण पैशाच्या स्वरूपात गुरुदक्षिणा देत असतो. मग आता महाराजांना काय गुरुदक्षिणा द्यावी आणि गुरुपद घेतल्यावर काय नियम पालन आपल्याला नियमांचं पालन करायचं आहे त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या की गुरुपद आपण घेतलं मग काही नियम पाळायचे का? अजिबात नाही, कुठलेच नियम पाळायचे नाही. आता सगळ्यात आधी ताई मी मांसाहार करते, मी गुरुपद घेतल्यानंतर मी मांसाहार बंद करू शकते का? आता मी सांगितलं तुम्ही मांसाहार बंद करा तर तुम्ही कराल का? किंवा कोणी जर तुम्हाला अजून काही सांगितलं तर तुम्ही कराल का? तुमच्याकडनं ह्या गोष्टी शक्य होईल का? मला असं वाटतं की फक्त गुरुपद घेतल्यावर मांसाहार बंद करायचा असतो आणि मग त्याच्यामुळे जर तुम्ही गुरुपद घेत नसाल तर हे चुकीचं आहे. तुम्ही गुरुपद घ्या, तुम्ही मांसाहार करता, मद्यपान धूम्रपान ते सगळं बाजूला, तुम्ही गुरुपद घ्या. गुरुपद घेतल्यावर काय नियम आहे तर काहीच नियम नाही आहे. गुरुपद घेतल्यावर मांसाहार बंद करावा लागतो का तर हे तुमच्या मनावर आहे. कारण जर मला महाराजांना गुरु करायचं आहे, मी मांसाहार करत असते, मग मी त्यांना गुरु करू शकत नाही का तर मी मांसाहार करते. पण जर मला असं म्हणायचं आहे की आपण त्यांना गुरु करून बघा ना, त्यांना गुरुपद द्या ना, तुमचा मांसाहार आपोआप बंद होईल. म्हणून गुरुपद घेतल्यावर महाराजांचे काही नियम अटी आहे का तर अजिबात नाही, कुठलेच नियम अटी नाही आहे. पण हो, आपण त्यांना गुरु केले ज्या पद्धतीने आपण एखादा क्लास लावला आहे तर तिथे जाऊन रोज काही ना काही करायचं असतं ना. आपल्याला जर आपण फी भरणार आहोत तर तिथे जाऊन काही ना काही करायचं असतं. तर आपण फी कधी भरतो? जेव्हा तिथे जाऊन आपण काहीतरी करतो. थोडक्यात काय, आपण महाराजांना आपलं गुरु बनवलं आहे आणि आपण गुरु बनवल्यावर काहीतरी तर देणं लागतं ना. महाराजांना काय देणार आपण किंवा काय नियम पाळायचे आहे तर नियम आणि देणं हे एकच आहे. काय द्यायचं आहे? ज्यांना आपण गुरु बनवलं आहे त्यांचं रोज आठवण काढायची आहे. म्हणजेच काय, त्यांचा नाम जप करायचा आहे. त्याच्याचबरोबर शक्य असेल नाही, शक्य कराच. स्वामी चरित्र सारामृताचा एक अध्याय रोज वाचू नाही शकत आपण. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा रोज एक अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे. अगदी जे नवीन आहे, बऱ्याच कमेंट्स आल्या की अगं ताई मी नवीन आहे, आम्हाला नियम अटी माहिती नाही. काहीच नियम नाही मैत्रिणींनो. फक्त माझ्या घरात मांसाहार केला जातो ताई, मी करणार नाहीये, त्यांना काय करायचं करू द्या. तुमचं काम आहे सेवा करणं, ते तुम्ही करा. रोज नव्याने जे करू पाहता आहे, रोज एक अध्याय तुम्ही पठण करू शकता. स्वामी चरित्र सारामृताचा रोज एक अध्याय. खरं तर 3 अध्याय पठण करायचे असतात आणि 3 अध्याय पठण करायला जेमतेम 5 ते 7 मिनिटं लागतात. विचार करा, 24 तासातले 5 ते 7 मिनिटं लागतात 3 अध्याय पठण करायला आणि 11 माळी मंत्र जप करायला 25 मिनिटं लागतात. आता सगळ्यात आधी नाम जप कधी कुठे केव्हाही करू शकतो, पण ती एक माळ आपल्या मालकांसाठी असते, ब्रह्मांड नायकांसाठी असते. जी तेच बसून 11 माळी जर तुम्हाला करणं शक्य होत नाही, हरकत नाही. पण महाराजांसमोर बसून काम धाम विचार सगळ्यांना बाजूला ठेवून ते 5 मिनिटं फक्त श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राची रोज 108 वेळा, म्हणजे 108 वेळा आपल्याला नामजप करायचा आहे. 11 माळी मंत्र जप केला तर अतिशय उत्तम. पण तुम्हाला सांगते ना, प्रत्येक माळी म्हणजे प्रत्येक माळी एकेका देवासाठी असते. आपलं काम क्रोध मद मोह मत्स्य पित्रांसाठी आणि शेवटची माळ आपल्यासाठी असते. पण खरं सांगा, हे 11 माळी जप करत असताना किती ते नको ते असंख्य कुठल्या काळचे विचार आपल्या मनात येतात. मग एवढ्या विचारांमध्ये आपण गुंतत असतो आणि मग 11व्या माळीपर्यंत झाली एकदाची माळ. तसं न करता जर एक माळ प्रामाणिकपणे केली, ज्याच्यात माझं कुठलंच टेन्शन नाहीये, मला कुठला त्रास नाही, मी आणि माझे महाराज, जेव्हा ही माळ तुम्ही एकच माळ कराल ना तेव्हा बघा काय होतं. आणि हे 3 अध्याय जे नवीन आहे ना त्यांनी रोज एक अध्याय पठण करा. मी तुम्हाला सांगते की ज्यांना काहीच माहिती नाही रोज एक अध्याय पठण करा. पण
तुमच्या माझ्यासारखे आहे तर आपण 3-3, 7-7 अध्याय पठण करू शकतो. 7-7 पण नाही म्हणत मी, 3-3 पठण करू शकतो. काय होतं ना, देवासमोर बसून आपण नित्यसेवा करावी असा कुठलाच अट्टहास नाही आहे. म्हणून श्री गुरुपीठ ॲप आहे, कुठलंही प्रमोशन नाहीये. श्री गुरुपीठ ॲप आहे, मस्त डाउनलोड करावं. आपल्याकडे व्हॉट्सअप, इन्स्टा, यूट्यूब आहे ना, मग त्याच पद्धतीने श्री गुरुपीठ ॲप आहे, ते डाउनलोड करावं. तुम्ही ट्रॅव्हल करत आहात, तुम्ही मंदिरात गेले, तुम्ही केंद्रात, मठात, मंदिरात गेले, तिथं जाऊनही जर तुम्ही स्वामी चरित्र जर तुम्ही वाचलं, अतिउत्तम. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की तुम्ही नित्यसेवा कुठेही करू शकता. त्याच्यामध्ये ना 11 माळी मंत्र जप पण आहे. तसं टॅप 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 केलं की 11 माळी आपल्या होतात. असंही तुम्ही करू शकता. आता ज्यांना एवढं सगळं करणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं, नामजप करावं. सगळ्यात कलियुगातील उच्च कोटीची सेवा नामजप. महाराज नेहमी म्हणत असतात की जो माझं नामजप करतो ना त्याला मी अखंड जपत असतो. बऱ्याच वेळा मला अशाही कमेंट्स आल्या, का ताई आमच्या संपूर्ण कुटुंबातून आम्ही एकच नारळ ठेवू शकतो का? तर बघा मैत्रिणींनो, जर तुम्ही अगदी केंद्रात जरी गेल्या तर ती नारळ, खडीसाखर ठेवा, म्हणजे सेवा रुजू करायची ती पद्धत असते की महाराज. आणि काय असतं ना की त्यांना विनंती करतो की महाराज आज म्हणजे आजपासूनच तुम्हाला माझं गुरुपद घ्यायचं आहे. माझे आई वडील बंधू सखा सर्व काही, परमगुरु सद्गुरू सगळे काही तुम्ही आहात, अशी आपण प्रार्थना करत असतो. आणि तुम्हाला एक सांगते, त्या नारळांमधून जी काही सकारात्मक आपल्यातली महाराजांची जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ना त्या नारळापर्यंत आलेली असते. आणि नक्कीच आता बऱ्याच वेळा असं आलं की माझा नवरा आणि मी आम्ही दोघं जण गुरुपद घेणार आहोत, मग 2 नारळ ठेवावे का? तर हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही 2 नारळ ठेवू शकता किंवा 1 नारळ ठेवलं तरी चालतं. आता माझं पण गुरुपद घेणं बाकी आहे. म्हटलं केंद्रात जाऊनच आपण घेऊया, कारण मला माहिती आहे की जेवढी सकारात्मक ऊर्जा केंद्रात असणार आहे ना कदाचित तेवढी नाही राहणार. कारण आपलं घर आहे, आपण कधी कधी वाईट अपशब्द बोलत असतो आणि वास्तू नेहमी तथास्तु बोलत असते. आणि जे आता पाऊस हा पाठ्यावर पण आहे, जर पाऊस खूपच आला नाही शक्य झालं तर कदाचित घरात पण घेईल. पण एक आहे की केंद्रातच जाऊन मी घेणार आहे किंवा मठात, केंद्रात, मंदिरात तर जाऊन मी सेवा म्हणजे गुरुपद घेणार आहे. गुरुपद घेतल्यानंतर कुठलेच नियम अटी नाही आहे. मला सांगा, आई वडिलांकडे जाताना, माहेरी जाताना किंवा आपण आपल्या आई वडिलांकडे असतो तेव्हा काही नियम अटीचं पालन करतो का? नाही ना. तर हे तसंच आहे, कुठलेच नियम अटी नाही. तुम्ही जसे आहात तसंच तुम्ही महाराजांना शरण जा. तुमचा योगक्षेम महाराज चालवेल. महाराजांच्या फोटोच्या खाली एक आहे की जो कोणी मला अनन्य भावे शरण जाईल त्याचा योगक्षेम मी चालवेल. जर एवढी मोठी शाश्वती त्यांनी आपल्याला दिलेली आहे तर काय घाबरायचं? गुरुपद घेतल्यावर चुकून मांसाहार केला ताई तर काय होईल का? काहीही होणार नाही. मला असं वाटतं तुमचा मांसाहार कधी बंद करायचा, काय करायचं ते सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी सगळं करून ठेवलं आहे. आपलं फक्त एकच काम आहे, त्यांची सेवा करणं. बाकी आपल्याला दुसरं काहीच नाही. महाराजांनी या कार्यासाठी आपल्याला निवडलं आहे आणि आज गुरुपौर्णिमा आहे. महाराजांचे आभार माना आणि प्रत्येकाने महाराजांना हीच गुरुदक्षिणा द्या की महाराज माझ्या आयुष्यात आहे ना लई गडबड चालू आहे, लई त्रास चालू आहे, शारीरिक आर्थिक मानसिक सगळे कष्ट चालू आहेत, पण तरी पण महाराज रोज तुमची 1 माळ जप केल्याशिवाय, 3 अध्याय वाचल्याशिवाय मी काही झोपत नाही, असं तुम्ही स्वतःशी आणि महाराजांना एक वचन द्या. जेव्हा आपण एखादी संकल्पयुक्त सेवा करत असतो ना तर असं होतं की आपण त्याला बांधली राहतो ना. मग ही गुरुदक्षिणा आपण एक संकल्पयुक्त करा की महाराज माझ्याकडनं जे काही घडलं आहे, जे काही चांगलं घडलं आहे ते सगळं तुमचं आहे आणि जे काही आयुष्यात अडचणी दुःख आले आहे ते माझे आहे. करता करविता तेच आहे, तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र. पण मनाशी एक गाठ बांधा. काहीही झालं तरी पण ना रोज 1 अध्याय तरी वाचल्याशिवाय मी झोपणार नाही. 3 अध्याय तर मी तरी वाचल्याशिवाय झोपणार नाही. मासिक धर्मामध्ये पण तुम्ही नामजप करू शकता. मला माहिती आहे बऱ्याच मैत्रिणींचा असं आहे की ते अगं गुरुपद नाही घेऊ शकत मी, मासिक धर्म आहे किंवा सुतक आहे, विटाळ आहे. हरकत नाही, तुम्ही गुरुपद जरी नाही घेतलं तुम्हाला ह्या वर्षी तरी मागच्या वर्षी तुम्ही गुरुपद घेतला आहे आणि महाराजांनी आपला हात धरला आहे, त्यांचा वरदहस्त आपल्या डोक्यावर आहे. आयुष्यात कधीच कोणाचं वाईट घडणार नाही, आयुष्यात सगळ्यांचं चांगलं घडणार आहे. योग्य वेळ आल्याशिवाय काहीही देत नाही. तुम्ही कितीही जीव आपटला तरीही तुम्हाला ते मिळणार नाही. शेवटी त्यांनी ठरवलं आहे, त्यांना जेव्हा द्यायचं आहे ते तेव्हाच देणार आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.